न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। NH 160 हे विक्रमगड शहरातील रस्त्याच्या रुंदीकरणाची मोजणी सुरू। काही शेतकऱ्यांना कायदेशीर नोटीस नसल्यामुळे नाराजगी व त्यांची पुन्हा मोजणीची मागणी। कुंभमेळ्याच्या धर्तीवर बहुउद्देशीय असा हा NH 160 हा रस्ता जो मनोर, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर अशा शहरातून जाणार आहे। त्यामुळे बाधित आणि संबंधित प्रशासन यामध्ये संघर्ष निर्माण झाला। मनोरमध्ये उग्र आंदोलन होऊन रस्ता रुंदीकरण व बायपास हा प्रश्न प्रलंबित दिसत असून विक्रमगड शहरातून जाणाऱ्या रस्त्याच्या संदर्भात भूमिपुत्र एकजूट संघर्ष समिती व बाधित शेतकरी व व्यापारी वर्ग यामध्ये चर्चा होऊन विक्रमगड शहरातील रस्ता रुंदीकरण मोजणीला सुरुवात झाली। परंतु चर्चेमध्ये ठरल्याप्रमाणे काही शेतकरी वास्तविकता मोठ्या प्रमाणात बाधित असूनही NH व भूमी अभिलेख कार्यालय विक्रमगडकडून कायदेशीर नोटीस न आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली असून त्यांनी ही मोजणी अमान्य करत रीतसर नोटीसच्याद्वारे पुन्हा 8 दिवसांनी मोजणी घेण्यात यावी, जेणेकरून सर्वांच्या उपस्थितीत संयुक्त व पारदर्शक पद्धतीने मोजणी करण्यात येईल व कोणत्याही प्रकारचा वाद किंवा अन्याय होणार नाही, अशा आशयाचे पत्र भूमी अभिलेख कार्यालयाला सादर केलेले आहे। तरी आजच्या रस्ता रुंदीकरण मोजणीच्या माध्यमातून वास्तविक किती क्षेत्र बाधित होते याचे स्पष्टीकरण गावकऱ्यांना मिळालेले असून त्यांच्यामधील असलेला संभ्रम तुटण्यास काहीशी मदत झालेली दिसत आहे। भूमी अभिलेख कार्यालयाच्या म्हणण्यानुसार सदर तक्रारीचा विचार करत कायदेशीर पद्धतीने प्रतारणा केली जाईल आणि पुढील नियोजन केले जाईल व कोणत्याही शेतकरींवर, बाधितांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही। वार्ताहर न्यूज 28 मराठीसाठी कॅमेरामन अनिल फसाळेच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्टर।